नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय इतिहास या विषयातील धडा पहिला भारतीय उपखंड आणि इतिहास या पाठावर संपूर्ण स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. प्रश्न क्रमांक 1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. इतिहास म्हणजे काय? उत्तर: इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या वाटचालीत घडलेल्या सर्व भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी होय. 2. मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो? उत्तर: जिथे जगण्याच्या साधनांची मुबलक प्रमाणात उपलब्धता असते तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो. 3. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते? उत्तर: डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने शिकारीवर अवलंबून राहावे लागते. 4. भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती? उत्तर: भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती हडप्पा संस्कृती आहे. प्रश्न क्रमांक 2. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. मानवी समाज जीवन कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते? 1. मानवी समाज ज्या परिसरात राहतो त्या परिसरातील भौगोलिक वैशिष्ट्यांवर मानवी समाज जीवन अवलंबून असते. 2. मानवी समाजाचा आहार, वेशभूषा, त्यांचे व्यवसाय, घरबांधणी या सर्व गोष्टी तेथील भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतात. 2. आपण राहतो त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात? उत्तर: 1. हवामान, 2. पर्जन्यमान, 3. वनस्पती, 4. प्राणी, 5. शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि जमिनीतील खनिजे इत्यादी या गोष्टी आपण राहतो त्या प्रदेशातील आपल्या जगण्याची साधने असतात. पुढचा प्रश्न 3. भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात? उत्तर: 1. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, श्रीलंका, नेपाळ व भारत हे सर्व देश मिळून तयार होणाऱ्या भूभागाला दक्षिण आशिया असे म्हणतात. 2. या दक्षिण आशियातील भारताचा विस्तार आणि त्याचे महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड म्हणतात. प्रश्न 3. कारणे लिहा. 1. इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते. उत्तर: 1. मानवी समाज भौगोलिक प्रदेशात राहतो त्या प्रदेशाच्या वैशिष्ट्यांआधारेच तेथील जीवनपद्धती व संस्कृती विकसित होत असते. 2. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यास गावे, नगरे नष्ट होतात. अशा प्रकारे भौगोलिक परिस्थितीशी मानवी जीवनाचा घनिष्ठ संबंध आहे. म्हणूनच इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते. 2. लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. उत्तर: पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे अशी अनेक संकटे गावावर येत असतात. 2. अशा परिस्थितीत त्या प्रदेशामध्ये लोकांना अन्नधान्याची आणि जगण्याच्या इतर साधनांची कमतरता भासते. म्हणून त्या प्रदेशातील लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. प्रश्न क्रमांक 4. डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक स्पष्ट करा. डोंगराळ प्रदेश व तेथील लोकजीवन, मैदानी प्रदेश व तेथील लोकजीवन. डोंगराळ प्रदेशातील लोकजीवन अधिक कष्टाचे असते. मैदानी प्रदेशातील लोकजीवन कमी कष्टाचे असते. डोंगराळ प्रदेशात सुपीक जमिनीचे प्रमाण कमी असते. मैदानी प्रदेशात सुपीक जमिनीचे प्रमाण खूप जास्त असते.
डोंगराळ प्रदेशात तृणधान्ये व भाज्या यांचे प्रमाण कमी असते. मैदानी प्रदेशात तृणधान्ये व भाज्या यांचे प्रमाण पुरेसे असते. डोंगराळ प्रदेशात लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातील उपलब्ध पदार्थांवर अवलंबून राहावे लागते. मैदानी प्रदेशात सुपीक जमिनीमुळे अन्नधान्याची उपलब्धता खूप असते. प्रश्न 5. पाठ्यपुस्तकातील भारत प्राकृतिक नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत? उत्तर: भारताच्या उत्तरेकडे हिंदुकुश व हिमालय या पर्वतरांगा आहेत. 2. भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते? उत्तर: भारताच्या उत्तरेकडून खैबर व बोलन या खिंडींमधून येणारे व्यापारी मार्ग आहेत. 3. गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम कोठे होतो? उत्तर: गंगा ब्रह्मपुत्रा या नद्यांचा संगम बांगलादेशात होतो. 4. भारताच्या पूर्वेस कोणती बेटे आहेत? उत्तर: भारताच्या पूर्वेस अंदमान आणि निकोबार ही बेटे आहेत. 5. थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे? उत्तर: थरचे वाळवंट भारताच्या पश्चिम दिशेला आहे. मुलांनो, हसत खेळत शिकू हा शैक्षणिक व्हिडिओ यूट्यूब चॅनल नवीन आहे. सर्वांनी या चॅनलवरील सर्व शैक्षणिक व्हिडिओ पाहावेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि हसत खेळत शिकू या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे चॅनलवर नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.